पंढरपुरात सध्या वारीच्या वातावरणाला सुरुवात झालेली आहे आणि आषाढी वारी अगदी उंबरठ्यावरती वारी आहे। मोठ्या प्रमाणात सध्या वारीच्याच निमित्तानं अनेक भाविक वारीपूर्वीच पंढरपुरात येऊन आपली वारी पूर्ण करून जातात, विठुरायाचं दर्शन घेऊन जातात। परंतु पंढरपूरमधल्या ट्रॅफिकला मात्र अर्थात वाहतुकीला मात्र अजून शिस्त लागलेली दिसत नाही। पंढरपूरमध्ये जागोजागी वाहतुकीच्या संदर्भातल्या समस्या आपल्याला कायम दिसून येतील। पंढरपुरातल्या अनेक महत्त्वाच्या चौकांमध्ये भर दिवसा कधीही कुठल्याही वेळेला चक्काजाम झालेला आपल्याला पाहायला मिळेल। वाहतूक कोंडी कायम आपल्याला पाहायला मिळेल। मग शिवाजी चौक असो, सरगम चौक असो, इंदिरा गांधी चौक असो, सावरकर चौक असो किंवा मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा इथला चौक असो, याशिवाय महात्मा फुले पुतळ्याच्या तिथला चौक आहे, अंबाबाई पटांगणचा भाग आहे, या सगळ्या भागामध्ये कायम वाहतुकीची कोंडी या काळात आपल्याला दिसून येईल। आत्ता सुद्धा या घडीला या चौकांमध्ये जर पाहिलं तर मोठ्या प्रमाणात वाहतुकीची कोंडी आपल्याला पाहायला मिळेल। ही वाहतुकीची कोंडी का होते? सिटीमध्ये ज्या पद्धतीनं ज्या प्रमाणात वाहनं येत आहेत तर त्या वाहनांना लावायला जागा अपुरी पडते, अर्थात पार्किंगची सुविधा अपुरी पडतीये। मग ही वाहनं रस्त्याच्या कडेला कुठेही पार्क केली जातात किंवा कुठून तरी ही वाहनं वळण घेत असतात, टर्न करत असतात, बॅक घेत असतात, तर याच्यामुळं वाहतुकीची कोंडी पाहायला मिळते, याच्यामुळं वाहतूक विस्कळीत होते। तेव्हा पंढरपुरामध्ये आज जिल्हाधिकारी साहेब सुद्धा स्वतः आहेत आणि ते इथल्या सगळ्या यंत्रणेचा जायजा घेणार आहेत। तेव्हा या वाहतूक यंत्रणेवर जिल्हाधिकारी साहेबांनी थोडंसं लक्ष दिलं पाहिजे, मुख्याधिकारी साहेबांनी लक्ष दिलं पाहिजे, नगरपालिकेच्या वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांनी याच्यावरती काहीतरी योग्य उपाययोजना केली पाहिजे। त्याशिवाय येणाऱ्या आषाढी वारीमध्ये या वाहतुकीला शिस्त लागणार नाही, वाहतूक सुरळीत राहणार नाही, अन्यथा लोकांचे बेहाल होतील। ह्या रांगा या व्हिडिओतल्या तुम्ही पाहताय, दोन्ही रस्त्याच्या दुतर्फा जर गाड्या उभारल्या तर गाडी जाणार कुठून, माणसं कुठून चालणार वारीमध्ये? ह्या सगळ्या समस्यांकडे अधिकारी मात्र बऱ्याच वेळेला साफ दुर्लक्ष करताना दिसत आहेत। तेव्हा वारीच्या काळात जिल्हाधिकारी साहेबांनी या संदर्भात आदेश काढावेत, सूचना द्याव्यात, सक्त सूचना द्याव्यात, असं स्वराज्य माझाचं आवाहन जिल्हाधिकारी साहेबांना आहे। हे प्रत्यक्ष व्हिडिओ चित्रण आम्ही जिल्हाधिकारी साहेबांसाठी पाठवतोय, तर या वाहतुकी संदर्भात योग्य निर्णय जिल्हाधिकाऱ्यांनी घ्यावा अशी विनंती स्वराज्य माझा करत आहे।